सेजल, आता फूड बॅन आणि दोन्ही रेस्टॉरंट तू सांभाळतेस. पण असं कुठे तुला वाटलं नाही का, की आता आपण फूड बॅन थांबावी? कारण खूप मेहनत आहे, उभं राहून काम करावं लागतं आणि रेस्टॉरंटकडेच लक्ष द्यावं आणि त्याच्यातूनच पुढे जावं. असं नाही वाटलं फूड बॅन थोडं थांबावं किंवा बंद करावं? नाही, नाही. अगदी फूड ट्रकवर खूप माझी मेहनत आहे. माझ्या स्टाफचीही खूप आहे. 7 ते 8 तास तिथं कंटिन्यूअस उभं राहणं. पण ते काम आवडतं ना, त्याच्यात मेहनत करायला काही प्रॉब्लेम नाही. रेस्टॉरंट दोन्ही खूप छान आहे. तिथून बसून चालवा. आपला स्टाफ हँडल करतो. आपल्याला फक्त पैसे घ्यावे लागतात गल्ल्यावर किंवा जर आपल्याला जास्त कस्टमर आले, की आपण त्यांची सर्व्हिसिंगमध्ये हेल्प करतो. किचनमध्ये बघतो काय कमी पडते का. फूड ट्रकवर तसं नाही. फूड ट्रकवर सगळं मॅनेज करावं लागतं. मागे जे बसतात त्यांचं ऑर्डर घेणं, पैसे घेणं. पण ते काम मला खूप आवडतं. तर मला असं वाटत नाही, की मी ती फूड ट्रक बंद केली पाहिजे. ती माझी पहिली लक्ष्मी. तिला बंद करून कसं होणार? ती नाराज झाली तर माझ्याकडे पैसे नाही आले तर. म्हणजे रेस्टॉरंट आज झाले, तर बरोबर. तिने मला 4 वर्षापासून सांभाळले. तर तिला बंद करायला मला काही वाटत नाही, की बंद केलं पाहिजे आपण. म्हणजे तुझी इमोशनल अटॅचमेंट आहे एक खूप, प्रकारे फूड व्हॅन बरोबर. अगदी खूप. ती जर गाडी पण एक दिवस बंद असली तरी आम्हाला करमत नाही. इतकी अटॅचमेंट आहे.